कैरी ऑन, कैरी ऑन। वेरी गुड। कुर्सी छोड़ो, आराम करो। कुर्सी छोड़ो, आराम करो। कैरी ऑन, कैरी ऑन। हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते। कुलगुरु एक काम करो, कुर्सी छोड़ो, आराम करो। कुलगुरु एक तुम काम करो, कुर्सी छोड़ो, आराम करो। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। आपण बघतोय कुलगुरू ज्या इमारतीत बसतात त्याच्या समोर असलेल्या या द्वारावर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तरी देखील या ठिकाणी ते अर्थात आतमध्ये जात आहेत। धक्काबुक्की या ठिकाणी पोलिसांबरोबर, पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र एक एक करून आतमध्ये उडी मारून चाललेले आहेत। दादा कुठे जायचंय तुम्हाला, आतमध्ये काय करायचंय? पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत सगळ्यांना। आपण बघतोय ताई, तुम्ही सगळेजण आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय। बरोबर आहे, आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे। आम्ही कसली भीक नाही मागत आहे कोणाकडे। सगळ्या युनिव्हर्सिटीला मिळाला, फक्त कुलगुरूंना बाकीचे प्रोग्राम घ्यायला वेळ आहेत, फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळ नाहीये। तुम्ही गेल्या वेळेस सुद्धा असंच केलेलं होता, गेट मधून चढून वरून उडी। आमच्या ह्या उपोषणाची दखलच घेतली जात नाहीये। आता काय वाटतं आतमध्ये गेल्यानंतर काय असणार आहे, काय बोलायचं? सर्क्युलर JR घेतल्याशिवाय परत घरी वापस जाणार नाही। थांब हे सगळं करून आम्हाला 1.5 महिना फक्त आश्वासनं दिली, आम्ही पॉझिटिव्ह आहे, पण आमच्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही। आपण बघितलं तर अशा पद्धतीने गेटमधून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून होतोय। कुलगुरू ज्या ठिकाणी आहेत, दादा काय म्हणणं आहे पोलिसांचं? काय कुलगुरू खाली काही येत नाहीयेत। आम्ही 8, 16, 21, 24, 27, 28, 4, 6 इतके तारीख आम्ही पेशन्स ठेवला। आम्ही विद्यार्थ्यांनी इतका पेशन्स ठेवला, आमचं वर्ष वाया जाऊन सुद्धा आम्हाला दिवस रात्र तेच, आणि आमची काही चुकच नाही ना। रिचेकिंग मध्ये पेपर व्यवस्थित चेकच झाले नाहीत। त्यावेळेस आमच्याकडे इतके पेपर असे पडलेले की आमचे व्यवस्थित चेकच झाले नाहीत। कुणाला तर पेननी चेकच केला नाही, तर कुणाला लिहून सुद्धा 0च मार्क आहे बरोबर असून सुद्धा। मग आमची चूक नसताना कुलगुरू खाली काही येत नाही। अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी गेटमध्ये चढून आतमध्ये जाणं, पोलीस तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतायत, रोखण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही आता दीड महिना आम्ही इथं खाली बसून होतो। आम्ही रोज 1.5 महिन्यात आम्ही रोज येतोय, उन्हात बसतोय। आम्ही इतका वेळ अजून बाहेर पण थांबलो, पण कुलगुरूंना आमचं काही नाहीच आहे। आमच्यासाठी इतका पण वेळ नाहीये का? आपण बघतोय सगळ्यांना पुन्हा एकदा बाहेर काढलं जात आहे। आतमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यासारखं मागा या बाहेर प्लीज। सर, विद्यार्थी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही काय समजवताय त्यांना? शांततेत आंदोलन करायला सांगतो आम्ही त्यांना। शांततेत आंदोलन करा असं पोलिसांचं म्हणणं आहे। आतमध्ये जाण्यास त्यांना या ठिकाणी रोखलं जातंय। आत जे विद्यार्थी गेले होते त्यांना देखील बाहेर काढलं जातंय, आणि अशा पद्धतीने हे विद्यार्थी त्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत। हे सगळे विद्यार्थी बॅरिकेड ढकलून आतमध्ये जात आहेत, आणि कुलगुरूंकडे त्यांना विचारणं आहे की कॅरी ऑन तुम्ही कधी देणार? रिचेकिंग जे झालेले आहेत त्याच्यामध्ये देखील बऱ्याच चुका आहेत असं या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, आणि त्यासाठीच हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक होत आहेत आणि पोलिसांसोबत या ठिकाणी म्हणजे बरेच प्रश्न विचारताना आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आपण बघतोय काही पोलीस या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा आहेत। हे सर्व हुकुमशाही आहे, हे भाजपाचे कुलगुरू आहेत, त्यांची हुकुमशाही चालली आहे। विद्यार्थी का गुंड आहेत का मध्ये जाऊतच नाहीयेत? नाही सर, हे चुकते। विद्यार्थ्यांना आतमध्ये जायला पाहिजे सर। विद्यापीठ विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन जातो साहेब। शिष्टमंडळ काय विद्यापीठ विद्यार्थ्यांचं ना सर? हे का गुंड आहेत का सर्व? आम्ही गुंड आहेत? आत तुम्ही लोक गेटवर चढून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय, मग आता करणार नाही तर काय? जवळपास 1.5 महिन्यापासून थांबलो दादा आम्ही, 1.5 महिन्यापासून थांबलो। तेच ते झाल्यावरती आता यांनी बॅरिकेड्स आणि पोलीसवाले लावून बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात। सातत्याने तुम्हाला असं करावं लागतंय, आतमध्ये घुसण्याचा पोलीस तुम्हाला समजवत आहे। पोलीस आम्हाला समजवत आहे, बट विद्यापीठाकडून आम्हाला जे एक्सपेक्टेड आहे, आम्ही काही गुन्हेगार नाही, आम्ही फक्त विद्यार्थी आहे। आम्ही आमचा हक्क मागायला आलाय। 1.5 महिन्यापासून जे गेलं आमचं आंदोलन चालतंय, आम्हाला फक्त आश्वासन भेटत आहे। आश्वासनच्या पुढे काही नाही भेटत आहे। ते म्हणते पॉझिटिव्हली घेऊ, बट अजून पण काही त्यांचा निर्णय घेत नाहीये।
अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने आंदोलन या ठिकाणी केलं जाते विद्यार्थ्यांकडून. वी नीड जस्टिसचे पोस्टर्स आहेत. पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आणि दुसऱ्या बाजूला मोठी गाडी, पिंजरा गाडी देखील या ठिकाणी आणलेली आहे. जर वेळ पडली तर या सगळ्या विद्यार्थ्यांना पोलीस ताब्यात सुद्धा घेतील. अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी त्यांच्या मागणीसाठी या ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.